नमस्कार. जय श्रीराम. आज आपण मकर राशीच्या व्यक्ती कशा असतात हे जाणून घेऊया. मकर रास ही शनी प्रधान रास आहे. शनी हा न्यायाची देवता, त्यामुळे मकर रास देखील न्यायप्रिय रास आहे. या व्यक्ती प्रचंड कष्टाळू असतात. या राशीच्या व्यक्ती आपल्याला नेहमी हडकुळ्या दिसून येतात. त्यामुळे आहार कितीही घेतला तरी वजन वाढण्याची भीती यांच्याकडे नसते, कारण कायम कष्ट करत राहतात, हालचाली होतात, म्हणून खाल्लेले अन्न नेहमी पचतेच. खाताना स्वस्त आणि मस्त अशा स्वरूपाचं अन्न हे जास्त निवडताना आपल्याला दिसून येतात. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये 4-6 लोकांना जेवण दिलंच तर त्यामागे आनंद मिळवणं ही भूमिका यांची नसते, तर या 4-6 लोकांना दिलेल्या जेवणातून आपला व्यवहार कसा वाढेल, आपल्याला नवीन कामाची संधी मिळेल, अशा अपेक्षेनेच हे लोकांना जीव खाऊ घालत असतात. मकर राशीच्या व्यक्ती खाताना नेहमी कुणाची तरी सोबत मागत असतात. एकटं खाणं यांना फारसं रुचत नाही, मात्र 4-6 लोकांना हॉटेलमध्ये जेवण देतात आणि त्यामागे आनंद मिळवणं ही भूमिका यांची नसते. त्यातून आपल्याला कसा फायदा होईल, त्यातून आपल्याला नवीन व्यवहार व्यवसाय मिळेल की नाही, अशा अपेक्षेनेच हे लोकांना जीव खाऊ घालत असतात. आहाराच्या बाबतीत विचार केला तर या लोकांना वजन वाढण्याचा धोका कधीच नसतो, कारण कायम कष्ट करत राहणारी ही रास आहे आणि मुळातच हडकुळी रास. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवण्याची मकर राशीच्या लोकांना फारशी गरज भासत नाही. अत्यंत व्यवहार कुशल असलेली ही मकर रास. कोणतीही गोष्ट मोबदल्याशिवाय करायची नाही, हे जणू यांचं ब्रीदवाक्य. काम करताना जास्तीत जास्त काम करायचं आणि पैसे मिळवायचे. त्या कामात आनंद मिळतोय की नाही हे मात्र कधीही या राशीचे लोक पाहत नाही. एखादी नोकरी मिळाली की ती वर्षानुवर्ष धरून ठेवायची, त्यात प्रगती आहे की नाही याचा विचार हे करत नाही, कारण यांना सुरक्षिततेची भावना जास्त महत्वाची असते. जर आपली नोकरी गेली, आपल्याला दुसरी मिळाली नाही, तर आपल्याला पैसे मिळणार नाही या भावनेतून हे पहिली नोकरी सोडायला तयार होत नाही. मात्र ज्या वेळेला मकर राशीच्या लोकांकडे पैसा येतो तेव्हा नोकरी सोडून मोकळे होतात आणि आपल्याला जे हवे ते करायला हे स्वच्छंदपणे बागडत असतात. अशा वेळी यांच्यावर कुणीही कंट्रोल ठेवू शकत नाही. या राशीच्या व्यक्ती सतत काम करत असतात, त्यामुळे कामातून एखादी सुट्टी घ्यावी, कुठेतरी हिंडून फिरून यावं, मौज मजा करावी असा यांचा स्वभावच नाही. मात्र कधी सुट्टी घेतलीच तर ती सुट्टी देखील एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी एखादी फर्म कशी आहे हे बघण्यासाठी घालवतात आणि त्या ठिकाणी जाऊन नवीन व्यवसायाचं ज्ञान मिळवून आपल्या व्यवसायाबरोबर नवीन व्यवसाय कसा करता येईल याचा विचार करून आपला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने हे सुट्टी घालवत असतात. खरे तर अत्यंत काम करणारी चिकाटीची ही रास, मात्र थोडासा कष्टाला आराम देण्यासाठी यांनी एखादी तरी सुट्टी मौज मजेसाठी घालवणं गरजेचं आहे. सौंदर्य आणि भावनांची जाणीव या राशीच्या लोकांना जरा कमीच असते. भावनांची जाणीव नसल्यामुळे जवळच्या नातेसंबंधात एकमेकांच्या भावना समजून घेण्यात ही रास कमी पडते. बरं, या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मनातील विचार प्रकट करतानाही मोकळेपणाने करता येत नाही आणि अपेक्षा अशी असते की आपल्या जवळच्या व्यक्तीने आपण न बोलता सगळे समजून घ्यावे, जणू काही यांच्या समोरची व्यक्ती ही अंतर्ज्ञानीच आहे. या राशीच्या व्यक्तींना आपल्या मनातील भावना विचार नीट स्पष्टपणे इतरांसमोर मांडता येत नाही, त्यामुळे एकटेपणाची भावना यांना कायम खात असते आणि या विचारातूनच बऱ्याचदा या लोकांना मानसिक विकार होऊ शकतात. तसेच हाडांसंबंधित त्रास देखील मकरेच्या लोकांना होतात. गुडघ्याची वाटी सरकणे, हाड मोडणे आणि सर्दी कफ यासारखे विकार या लोकांना होतात. मकर रास ही चर स्वभावाची रास आहे. खरे तर चर राशींना वेग खूप आवडतो. मकरेला कामाचा वेग आहे, मात्र एकदा का त्यांचा कोटा पूर्ण झाला की हे अगदी मगरीसारखे निश्चित पडून राहतात. मग यांना त्यांचे काम आठवत नाही की कोणतेही व्यक्ती. आपले काम झाले की मगरीसारखा आराम करणं
अगदी त्यांच्या बोधचिन्हाप्रमाणे यांच्यात हे 6 आरे गुण दिसून येतात. अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.